शुभेच्छा देते आणि तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, तुम्हाला कधी काही लागलं तर मी चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिवताई कायम तुमच्या पाठीशी. मानसीताई पण उभी आहे. आज मानसीताईचा पहिलाच योग आला इथे येण्याचा आणि मानसीताई अक्षरशः हे झाली की केवढं मोठं केलं. तिला वाटलं गावचं छोटंसं क्रिकेट असेल, पण भव्यता बघून ती खरंच भारावून गेली. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपल्या अमूल्य मार्गदर्शनातून अर्थात आपल्या मनोगतातून या ठिकाणी ह्या क्रिकेट स्पर्धेला नक्कीच एक मोठं स्वरूप निर्माण झालेलं आपण पाहतोय. आपलं येणं देखील एक मोठं देणं होतं आणि आपण मात्र नेहमीच आदरणीय अनिश चंद्राम पाटील यांच्या प्रेमाखातर यांच्या नेहमीच विनंतीला मान देऊन प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण उपस्थित असता आणि आज देखील आपण एका भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. तदनंतर आदरणीय ॲडव्होकेट सौभाग्यवती मानसीताई म्हात्रे आपण देखील आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपला देखील मनापासून हार्दिक आभार. अशा सर्व मान्यवरांना आम्ही धन्यवाद देतोय. आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात आणि नक्कीच एक भव्य क्रिकेट स्पर्धेचा एक उंची मात्र आपण वाढवलीत आपल्या येण्यानं आपल्या उपस्थितीनं. पुन्हा एकदा विनंती असेल निमंत्रित पाहुण्यांपैकी जे पाहुणे अजून देखील आजूबाजूला या ठिकाणी आपण थांबला असाल तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. असेल. स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये रूलसुद्धा तितकेच कडक आहेत. सहानकोटी संघाचा 12वा खेळाडू अजूनसुद्धा आमच्या इथे आलेला नाही आहे. जर मंडळाने पेनल्टी देण्याचा विचार केला तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद मात्र घ्यायची आहे. कारण एकाचं सुद्धा आम्हाला नाव अजून कळालेलं नाही आहे. सो नाव कळणं फार गरजेचं आहे कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला सामनावीर हे चषक दिलं जातं. उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, मालिकावेळेसाठी LED असेल, हे आम्हाला तेव्हाच देणं पॉसिबल होईल जेव्हा तुमची नावं आमच्याकडे येतील. सध्या माहितीसाठी स्ट्राईकसाठी त्या ठिकाणी सौरभ आणि नॉन स्ट्राईकसाठी रोशन. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा धाफलकावरती 8 धावा आल्या. तदनंतर या ठिकाणी अमित रेघो आले, त्याने पहिल्याच बॉलवरती डॉट चेंडू फेकले. 5 बॉल अजून देखील शिल्लक असतील. अर्थातच रोशन आणि सौरभ ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला तर सौरभ आहे, रोशनने मात्र आपलं नाव रोशन केलं कारण या स्पर्धेमधील पहिला षटकार हा खऱ्या अर्थानं रोशनच्या नावावरती झालेला आहे. फुल टॉस बॉल मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन लावले. 1 धाव तर केली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत जरूर
परंतु एका धावेवरती संतुष्ट झालेत. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 9 धावा आलेल्या आहेत. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत. ड्रीम्स cricket.in या चॅनलच्या वतीनं या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट काही प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत, परंतु या चॅनलच्या वतीनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती, अँड्रॉइड टी व्हीवरती अशा विविध माध्यमांच्या द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील देखील जोरदार करतायत, परंतु पंच सक्षम आहे. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. अप्रतिम अशा पद्धतीने आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला अमित रेगोच्या वतीनं पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. एकच सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. चौथा बॉल असेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा परफेक्ट कनेक्शन नाहीये. कार्पेटचा आधार घेतला आणि इथे पहा, जिथे एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालेलं आहे. 2 धावेच्या भरीनं धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर आता बदलाव होतोय. 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर येथून मात्र एक सेन्सिबल क्रिकेट, एक सन्मानजनक स्कोर मात्र द्यावा लागेल. पुन्हा एकदा अमित चांगला फटका घेऊन काढलेला आहे. कार्पेटचा आधार घेतला. चेंडू अगदी वेगानं जातोय. सीमारेषा लगत फिल्डिंग केला, थ्रो केला आणि फक्त एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. श्री गणेश तळ संघ हा देखील कबड्डी क्षेत्रामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित करतोय, परंतु आज क्रिकेटच्या खाम्या देखील मात्र कुठे कमी नाहीये. मग बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, थ्रो असेल, अगदी सर्व काही तंत्रशुद्ध आणि नियंत्रित मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अमित रेगवाले चांगल्या पद्धतीने त्यांनी मात्र गोलंदाजी केली आहे. शेवटला बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बऱ्याच हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि ओहो, पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती कॅच मात्र सोडलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान सहानगोटी या संघानं धावफलकावरती 13 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील 3 ओव्हर शिल्लक आहेत. आजची ही पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील आपल्याला आपल्या पंचक्रोशीमधील सुपर 8चा लॉट हा देखील पाहायला मिळेल आणि परवा याच मैदानावरती आपल्या अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, मग त्याच वेळेला कोणी गुजरातमधून, कोणी वेस्ट बेंगॉल, कोणी ओडिसा, अशा विविध राज्यांमधून बरेचसे खेळाडू आपल्याला या सहांच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. नक्कीच क्रिकेटची खमंग मेजवानी प्रत्येकाला या ठिकाणी टेस्ट करायला मिळणार आहे आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा तितकाच उपस्थित आहे. पहिल्याच या दिवसामध्ये मी बंधूंना नक्की सांगेन की नक्कीच आपल्याला पोचपावती मिळालेली आहे. या स्पर्धेमधील या मैदानावरचा जनसमुदाय सांगून देतोय की या स्पर्धेचं यश नक्कीच आहे. ही स्पर्धा पूर्णत्वाला जाणार आहे, किंबहुना या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम प्रत्येक प्रेक्षक मात्र करत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर म्हणजेच या सत्रामधील 3री ओव्हर हाताळण्यासाठी अभिजित मात्रे आलेत. त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या. तदनंतर आता पाहणार आहोत की या षटकामध्ये किती धावा ते खर्च करणार आहेत. आतापर्यंत स्थिती पाहिली तर 13 धाव धावफलकावरती विदाऊट लॉस. पहिल्याच विकेटसाठी ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. ओहो, पहिलाच बॉल टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. जसा डॉट बॉल गेला तसा या ठिकाणी श्री गणेश तळ संघाकडून सुद्धा बरेचसे त्यांचे सहकारी त्यांच्या गावातून आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद देत आहेत, कारण कोणतीही स्पर्धा किंवा कोणताही संघ हा 11 खेळाडूंमध्ये जिंकत असतोच, परंतु त्यांचा गावकऱ्यांचा सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आज बहुसंख्येने त्यांच्या गावातील महिला वर्ग, त्याच वेळेला या ठिकाणी पुरुष वर्ग सुद्धा आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी इथे नक्की सपोर्ट करत आहेत. वेध लागलेत की या स्पर्धेमध्ये 1 लाखाचा मानकरी कोण होईल, या स्पर्धेमध्ये LED TV कोणाकडे जाणार, त्यासाठी हा प्रयत्न. मोठा फटका घेऊन काढलाय. चेंडू बऱ्याच हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. उत्कृष्ट असा कॅच पकडलाय. फलंदाज बाद.
की आपल्या संसारातला, आपल्या प्रपंचामधला, आपल्या नोकरी धंद्यामधलं जे टेन्शन्स आहेत ना, हा विसरवण्यासाठी नक्कीच हा खेळाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. प्रत्येकजण कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट अनुभवता यावा, किंबहुना एक क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी मिळाला, आणि त्याचसाठी हे प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी आलेलं आहे. आज मात्र कोणत्याही प्रकारचे विचार डोक्यामध्ये नाही आहेत. फक्त आणि फक्त आपल्या संघासाठी मी सपोर्ट करणार आहे, खेळाडूंना सपोर्ट करणार आहेत, या अनुषंगानं प्रेक्षक उपस्थित झाला आहे आणि त्या लेवलचे सामने आता सुरू व्हायला सुरुवात केली आहे. नक्कीच या ठिकाणी बॅटिंग करत असताना अर्थातच सहानकोटी संघ कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतोय. जिंकायचं असेल तर मोठी फटके येणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फंबल जरूर झाला, परंतु एकच धाव मात्र इथे घेतली आहे. एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती बदलाव. आतापर्यंत एक गडी बाद 1400 धावसंख्या धाफलकावरती आलेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 3 बॉल्स 3 तिसऱ्या ओव्हरमधील झालेत. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. पुन्हा एकदा मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफ मध्ये. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. चांगल्या पद्धतीने प्रयत्न पाहायला मिळतोय. जर मोठे फटके येत नसतील तर एक धावेवरती सुद्धा फोकस करणं फार गरजेचं आहे, आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न इथे आपल्याला जय हनुमान सहानकोटी या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अभिजित हरकतीने खेळण्याचा प्रयत्न केला, स्टिअर केलं पॉइंट क्षेत्रामध्ये, चेंडू गेला. फक्त एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावाने मात्र काम होणार नाहीये, कारण सामने हे मर्यादित षटकांचे आहेत. आपल्याकडे 5 ओव्हर्स आहेत आणि या 5 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे, आणि त्या अनुषंगानं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. 5 बॉल कंप्लीट झालेत. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा अभिजित पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. अगदी चेंडू वेगानं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या साह्यानं 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. निशांत एक मिनिट. तत्पूर्वी महेश म्हात्रे यांच्याकडून विवेकने जो झेल टिपला त्या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि यापुढे जे पारितोषिक तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही आपल्या स्टेजवर संजय सर आहेत त्यांच्याकडे देऊ शकता. समालोचन कक्षामध्ये न येता त्यांच्याकडे द्यायचं आहे. धन्यवाद विधान. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि धाफलकावरती या ठिकाणी 18 धावा आलेल्या आहेत. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. पुन्हा एकदा मैदानीकडे आता चौथी ओव्हर चालू होणार आहे. मार्च महिना म्हटला की या ठिकाणी जसं तुम्हाला आपल्याकडे स्पर्धा तर चालूच आहेत, परंतु त्याच वेळेला सर्वांना आवडणारी IPL ही देखील याच महिन्यात सुरू होणारी आहे. त्याच्यामुळे नक्कीच क्रिकेटचा हा आनंद प्रत्येकाला अगदी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजेच रोहन म्हात्रे. पहिल्या 3 ओव्हरनंतर जी पाहिजे होती धावसंख्या ती मात्र झालेली नाहीये, परंतु येथे सहानकोटी संघाला जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन व्हायचं असेल तर मात्र इथून बेभान, बेधुंद, बेधडक आणि त्याच वेळेला विस्फोटक अशी फलंदाजी मैदानावरती करावी लागणार आहे, कारण फक्त आपल्याकडे 12 बॉल शिल्लक आहेत. निशांत एक मिनिट. या ठिकाणी सहानकोटी संघासाठी फलंदाज आपल्यासाठी नरेश वर्तक यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. आपण चालू ओव्हरमध्ये षटकार मारला तर आपल्यासाठी 200 रुपये आणि चौकार मारला तर आपल्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस नरेशजी वर्तक अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत सहाण यांच्याकडून आलेलं आहे. या देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकार 200 रुपये, प्रत्येक चौकार 100 रुपये. नरेश वर्तक आपल्यासाठी ही ऑफर आहे, नक्कीच आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे. धन्यवाद पोईलकर सर. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने होऊया. पहिल्याच बॉलचा या ठिकाणी खेळ करत असताना वाईट बॉल. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे, परंतु पंच राजेश पाटील या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 1 धाव वाढतीये. एक धाव फार महत्त्वाची आहे. एक धावेचं महत्त्व
तुम्हाला समालोचक अगदी सातत्यानं सदैव देत असतात. त्याच्यामुळे ही धाव तुम्हाला नक्कीच महागडी पडणार नाही ना, याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. श्री गणेश तळ संघ आत्तापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये खेळत आहे, चांगली गोलंदाजी केली आहे आणि अजून देखील चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका घेऊन काढलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. मैदानावरती धावा घेणं फार कठीण आहे, कारण मैदानाचे डायमेन्शन आपण पाहायला गेलं तर थोडेसे या ठिकाणी छोटे आहेत, शॉर्ट मैदान आहे. त्याच्यामुळे इथे दुसरी धाव घेत असताना थोडीशी दमछाक या ठिकाणी खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे आता इथे पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 21च्या घरामध्ये पाहायला मिळते आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला, एक धाव तर घेतली आहे. एक धावेवरती संतुष्ट. बघा, मोठ्या धावा जर येत नसतील ना तर एक धावेवरती नक्कीच इथे संतुष्ट होत आहेत. नेहमीच माझं वाक्य आहे की जर तुमची प्रगती फास्ट होत नसेल तर स्लो तरी झालीच पाहिजे, तरच कुठेतरी एक चांगला स्कोर होऊ शकेल. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस असं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगानं इथे सानगोडी संघ मात्र खेळ करत आहेत. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतली आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे, परंतु चेंडू गॅदर्ड करता आला नाहीये. एक सिंगल धाव वाढतीये, एक धावेने वेदांत या मैदानावरती काही होणार नाहीये. या मैदानाचं आपण आतापर्यंत ॲनालिसिस केलं किंवा आढावा घेतला तर काही अंशी का होईना, परंतु हे खेळपट्टी मात्र गोलंदाजांना अनुकूल वाटते. नक्कीच निशांत पाटील, गोलंदाजांना फेवर करणारी खेळपट्टी आहे. कारण आपण क्रीडा भवनचं जर विश्लेषण पाहिलं तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती आणि तिथं बघितलं तर 5 षटकांचे सामने झाले प्रामुख्याने आणि 5 षटकांमध्ये तिथे आपण 35 धावा देखील डिफेंड झालेल्या पाहिल्या होत्या. तिथे देखील फायनल मारणारा युवी स्पोर्ट्सचाच संघ होता आणि त्यांनीच ती कामगिरी केली होती. पण सिमेंटची विकेट म्हटलं की असं म्हणतात ना की ती कोणत्याही प्रकारे कुठल्याही दिशेने मूव्ह होऊ शकते आणि तशी ही विकेट आहे. त्याच्यामुळे निश्चित रूपाने सध्या तरी गोलंदाजांच्या खात्यामध्ये किंवा गोलंदाजांच्या फायद्यामध्ये गेलेली विकेट पाहायला मिळते. पण नक्कीच जेव्हा उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी आपण सामने पाहू तेव्हा आपल्याला समजेल की खऱ्या अर्थानं खेळपट्टी नक्की काय खेळ करते. नक्कीच, कारण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तर मुंबईचं आपलं मैदान आपण पाहायला गेलं तर त्या मैदानावरती अर्थातच तुम्हाला माहिती आहे की अगदी खोऱ्यानं धावा जमा केल्या जातात. मग शारजा स्टेडियम असेल तिथे सुद्धा अगदी खोऱ्यानं धावा जमा केल्या जातात. परंतु प्रत्येक मैदानाचं एक वैशिष्ट्य असतं. या मैदानावरती आपण आत्तापर्यंत पाहिलं तर हे मैदान खऱ्या अर्थानं गोलंदाजांना अनुकूल आहे. चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी गॅपमधून काढलाय. जशी ट्रॅफिकमधून गाडी काढावी ना त्या पद्धतीने 2 कणाच्या मधून येथे चेंडू काढला आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा जमा केल्या. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 27 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील या षटकातील शेवटला 1 बॉल शिल्लक आहेत. रोहन म्हात्रे आले, त्यांनी पहिलेच 2 बॉल वाईट फेकले होते. तदनंतर चांगला कमबॅक केला आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा देखील प्रयत्न हा रोहनच्या वतीनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पंचांकडे पाहिलं कटाक्ष नजरेनं, परंतु 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना श्री जय हनुमान सहानगोटी या संघानं धावफलकावरती आत्तापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. शेवटली ओव्हर आणि या शेवटली ओव्हरमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की हे षटक तुम्हाला हाणामारीचं आहे, तोडफोडीचं आहे. येथून तुम्हाला एक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये. बघा, जिंकायचं असेल, कारण ही स्पर्धा प्रीमियर लीग सारखी नाही आहे मित्रांनो. तुम्हाला एक सामना हारला तर तुम्हाला अजून एक संधी आहे, तसं नाही आहे. नॉकआउट स्टेजची ही स्पर्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एका संधीमध्ये सोनं करायचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक सामना जिंकणं फार गरजेचं आहे. वेदांत, शेवटल्या ओव्हरमध्ये किती धावा झाल्या म्हणजेच एक चांगला टार्गेट होईल. सर 1 मिनिट फक्त. या ठिकाणी आपल्या विभागीय असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर, विनंती असेल आपण स्टेजवर बसायचं आहे, व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. रवींद्र ठाकूर प्लीज या. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच संजय सर, ठाकूर साहेबांना आपण बोलवत आहे, परंतु याच्यानंतर ठाकूर साहेबांचा सामना आहे. खारीकपाडा संघ खेळताना दिसेल आणि जर आपला संघ खेळत असेल तर मग ठाकूर साहेब त्यांच्यामध्ये बसणं देखील प्रेफर करतील. पण ठाकूर साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. निशांत पाटील, 27 धावा झाल्या 4 षटकात आणि व्यूहरचना पाहिली मैदानाची तर धावा होत नाही आहेत. पण असं असताना इथे मात्र 40 धावा 5 षटकात पाहिजेच, तरच जर पाहिलं तर सामन्याला रंगत येईल. ओहो, येथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु नक्कीच या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा एकदा जिंकण्याला मिळते संधी.
आत्मा आहे तो प्रत्येकाला सांगत आहे की गोलंदाजानं चेंडू डिलिव्हर्ड केला, चेंडू डॉट गेला, विकेट किपरने पकडला तरी सुद्धा आपण धावा घेऊ शकता. काय काय ठिकाणी तो नियम नाही आहे, परंतु इथे मात्र आपण घेऊ शकतो. ॲज पर इंटरनॅशनल रूल आपण धावा काढू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. संघाचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा अशा पद्धतीने चित्र पाहायला मिळालं. कारण अगोदरची चेंडू आपण पाहिलं तर फक्त सिंगल डबल येत होत्या आणि अचानक चौकार आला आणि खऱ्या अर्थानं एक उत्स्फूर्त देणारा हा चौकार नक्कीच सांगोडी संघासाठी पाहायला मिळाला. आणि निशांत या चौकारासाठी नरेश वातक यांच्याकडून 100 रुपये आणि विजय तुंतुणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये असं एकूण 200 रुपयांचं बक्षीस रोशन मोकल आपल्यासाठी. तत्पूर्वी आपण निशांत पाटील पाहिलं ना, पण चौकारांची देखील गरज आहे. कारण सहानगोटी संघ देखील आशा लावून बसलाय की कधी आमच्या धावा होतील आणि त्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित रूपाने चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. वेदांत, आपण या ठिकाणी एकदा प्रेक्षक वगैरे चेक करणार आहोत. पुन्हा एकदा वया मॅचच्या दिशेनं पुढील बॉलवरती चर्चा सुरू राहील. हा ट्रॅकर बॉल या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र फलंदाज बाद. तर मैदानावरती आपण आता वळणार आहोत. अर्थातच या एका बाजूला श्री गणेश तळ संघ आहे, तर तळ संघाचे किती प्रेक्षक आले जरा हात वरती करा, पाहूया किती प्रेक्षक आहेत. येस, आपण पाहू शकता या ठिकाणी प्रेक्षक. दुसऱ्या बाजूला सहानगोटी, आपण देखील हात वरती करा, किती प्रेक्षक आहेत. ओहो, तुलना केली तर दोघे सुद्धा समान आहेत. दोन्ही संघाचे समान प्रेक्षक आलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. एक मिनिट, त्या ठिकाणी कल्पेश पोईलकर, प्रल्हाद सलावकर आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सहानगोटीतील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आपणास देखील विनंती असेल, आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. धन्यवाद. मैदानावरती धावा वाढणार आहेत. आतापर्यंत या ठिकाणी दर्णेगुजी सांगत आहेत की धावफलकावरती 3 गडी बाद 31 अशी धावसंख्या मात्र आलेली आहे. पुन्हा एकदा शेवटली ओव्हर हाताळत असताना मानस आलेला आहे. ओहो, शेवटला बॉल होता, चेंडूवरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात बाद आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डीजेला संधी. हरिकपडा संघाचा कर्णधार मितेश ठाकूर आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. जय हनुमान मल्याण संघ कर्णधार पाठवायचा आहे टॉस बॉक्सकडे. धन्यवाद सर. फक्त विनंती असेल आम्हाला एक 2-3 मिनिटं मिळावी. कॉम्बॉक्स निश्चित आपण व्यासपीठाकडे वळतोय. आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं हॅलो या ठिकाणी उपस्थित मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री हिमांशु सहाणी यांचं देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एक सुंदर आणि भव्य क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण प्रमुख मान्यवर या ठिकाणी आहात आणि आपलं देखील या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे, म्हणून निश्चितपणे आपलं स्वागत करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. आणि निश्चितपणे आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय हिमांशु सहाणी उद्योगपती यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय अनिश चंद्रा पाटील आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय हिमांशु सहाणी यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. एक उद्योगपती म्हणून खऱ्या अर्थानं प्रख्यात आणि विख्यात असणारे उद्योगपती आहेत. अनेकांना खऱ्या अर्थानं उपयोगी पडणारं, अनेकांना मदत करणारे व्यक्तिमत्व आहे आदरणीय हिमांशु सहाणी. आपलं पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत.
तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर आदरणीय झुंजारे साहेब यांचं देखील ओके तिकडे गेले या ठिकाणी उपस्थित आदरणीय अशोक शर्मा सर यांचा देखील सन्मान होतोय. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय सुनील पाटील सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय अशोक शर्मा यांना देखील सन्मानित करायचं आहे, अर्थात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रत्येक उपस्थित मान्यवर हा खऱ्या अर्थानं विविध माध्यमातून या ठिकाणी अनेकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व असतात, अनेकांना त्या ठिकाणी उपयोगी पडणारे व्यक्तिमत्व असतात आणि आज देखील आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही श्री अनिशांतराम पाटील तसेच जय बजरंग क्रीडा मंडळ सहाण यांच्या वतीनं आपलं स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. चालू सामना आपण तळ वसेस सहाणगोठी हे दोन संघ पाहतो. त्यामध्ये आता बॅटिंगसाठी येतोय तळ संघ दोनही बॅट्समन आपल्यासाठी ऑफर येते महेश म्हात्रे यांच्याकडून. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये असं बक्षीस मात्र आपल्यासाठी आलेलं आदरणीय महेश म्हात्रे यांच्याकडून. याचं देखील आपण नक्कीच स्वागत करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. तत्पूर्वी आपण टॉसकडे येणार आहोत. या ठिकाणी यस मल्याण संघ कर्णधार येतोय आलेला आहे. खऱ्या अर्थानं ही लढत जर आपण पाहिली अध्यक्ष साहेब तर भरपूर जुनी लढत आहे. म्हणजे खारीकपाडा संघाचा एक इतिहास आहे की वेलवली खानावची नाईटची स्पर्धा होती आणि 9 विकेट पडले होते त्यांचे आणि 11व्या क्रमांकाचा खेळाडू आला. 1 चेंडू 5 धावांची गरज होती आणि असं असताना त्या खेळाडूनं मितेशला आठवत असेल षटकार मारून तो सामना जिंकवला होता. जवळजवळ 5 ते 6 हजाराचं बक्षीस तेव्हा त्याला मिळालं होतं. 4-5 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि त्यानंतर नाईटची स्पर्धा असो किंवा ग्रामीण असोसिएशनमध्ये खारीकपाडा संघानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचबरोबर मल्याण संघ मग खानाव नाईटमध्ये देखील रनरअपचा मानकरी ठरला आहे. घोटवडे नाईटमध्ये देखील जर पाहिलं तर फर्स्ट रनरअप ठरलेला संघ होता. भूषण पवार आलाय, थोडासा इंजुरी होती, लागलंय, पडलाय, परंतु आज मात्र सामन्यासाठी उपलब्ध झालाय. दुसरीकडे मितेश ठाकूर आहे. झुंजारराव साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या हस्ते या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक होईल निश्चित रूपानं. कॅमेरामन सामना या ठिकाणी होईल जय हनुमान मल्याण विघ्नहर्ता खारीकपाडा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यस नाणेफेकीचा कौल भूषण पवार मागणार आहे. वेदांत फक्त 1 मिनिट घेतोय. या ठिकाणी महेश म्हात्रे यांच्याकडून तळ संघ बॅट्समन आपल्यासाठी प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रुपये आणि सहाणगोटी संघ गोलंदाज आपल्यासाठी प्रत्येक विकेटसाठी नरेश वर्तक यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. तत्पूर्वी या ठिकाणी खारीकपाडा संघ आपण नाणेफेक जिंकलेली आहेत. काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण घेणार. आता जर पाहिलं तर मल्याण हा संघ यावर्षी तुफान फॉर्ममध्ये आहे आणि निश्चित रूपानं हा फॉर्म जो मल्याण संघाचा आहे त्याच्या समोर जर आपली गोलंदाजी पहिली असेल तर किती धावांवर समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? तर चेंडू पहिल्यांदाच आपल्या नाईटमध्ये बऱ्याच वर्षांनी लाईट वेट यूज होतोय, त्यामुळे काही सांगू शकत नाही. आता तरी आम्ही तरी पण कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. भूषणकडे येतोय. भूषण पहिली बॅटिंग आले वाट्याला आणि असं असताना समोर खारीकपाडा आहे. सूरज भगत असेल, मितेश ठाकूर असेल किंवा इतर जे खेळाडू आहेत, चांगला संघ आहे आणि मग असं असताना या संघासमोर किती धावा करण्याचा मानस असेल? पहिलेच खेळायचं लाईट वेटवर, बघू किती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आणि इंजुरीबद्दल काय अपडेट आहे? ठीक आहे. निश्चित रूपानं न्यूज फ्रॉम द सेंटर इज विघ्नहर्ता खारीकपाडा वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर पुन्हा एकदा आपण चालू सामन्याकडे वळणार आहोत. इथे मात्र षटकार लगावला गेला आहे तळ संघाच्या माध्यमातून. तळ संघ सांगतोय भरपूर दिवसांनी आम्ही एंट्री केली ती थेट नाईटला केली आणि असं असताना कशा प्रकारे खेळ होतोय, मग तो गोलंदाजीत असो तो फलंदाजीत असो, काय क्रिकेट खेळलंय. दर्णे गुरुजी सांगतायत जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी आपण जर पाहिलं तर 32 धावांचं लक्ष घेऊन उतरला होता, तो म्हणजेच श्री गणेश तळ संघ. आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंवर 8 धावा काढलेल्या आहेत. चांगली फलंदाजी. इथे मात्र इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारे बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. यष्ट्यांच्या मागे चांगलं काम पाहायला मिळालं. नक्कीच हा चेंडू या ठिकाणी निर्धाव आला. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 8 धावा आहेत. आमच्या समवेत दर्णे गुरुजी पाहायला मिळत आहेत.
निश्चित रूपानं कॉम्प्युटर स्कोरर ज्यांना म्हटलं जातं त्या प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. इथे वे- मात्र चांगला फटका 4 धावांसाठी. वेदांत फक्त 1 मिनिट घेतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित अर्थात आदरणीय झुंजारे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो, अर्थात त्यांचं स्वागत केलं जातोय. मी आदरणीय चंद्रकांतजी पाटील सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय झुंजारे सर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात झुंजारे सर बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपला देखील सन्मान माफ करा त्या ठिकाणी होते. त्यांचा सन्मान आदरणीय चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण होत असताना पाहतोय. धन्यवाद. आमच्या मंडळाच्या प्रेमाखातर या ठिकाणी आदरणीय झुंजारे साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. तसेच तळ संघ आपल्यासाठी पुढील प्रत्येक षटकारासाठी महेश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि आता जो षटकार मारणार त्याच्यासाठी मनोहर नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. याची देखील आपण नोंद घ्या. मनोहर नाईक 500 रुपये. धन्यवाद. थँक्यू संजय सर. 12 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 24 चेंडू आणि 20 धावांची गरज. म्हणजे या मैदानावर पहिल्या दोनही सामन्या हा डिफेंड करताना सोपा झालाय आणि त्याच गोष्टीचा विचार करून विघ्नहर्ता खारीकपाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे सामने रंगतदार होणार. इथे मात्र क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्येच आहे. माफ करा, दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे ते ठेवावं लागणार आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये एक आपल्याला मिड विकेट पाहायला मिळतोय, एक आपल्याला लॉंग ऑन पाहायला मिळतोय, एक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. आणि यांना भेदण्याचा प्रयत्न करत असताना या चेंडूला मात्र अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय एका धावेसाठी. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा आहेत. 13 म्हटलं की क्रिकेटच्या इतिहासातला अशुभ आकडा म्हटलं जातं. त्याच्यावर प्रामुख्यानं विकेट पडतात. पण आमच्यासोबतच निशांत पाटील आहेत आणि निशांत पाटील म्हटलं की ते सांगतात की शुभ अशुभ असं काही नसतं, आपण आपल्या खेळावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि तेच या ठिकाणी घडलंय. या चेंडूला सिंगलसाठी ढकलून दिलंय. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पाहायला मिळाली 14 धावा. आता आपण टॉस केला ना विघ्नहर्ता खारीकपाडा आणि जय हनुमान मल्याण, तेव्हा मितेश ठाकूरनं छान सांगितलं विघ्नहर्ता खारीकपाडा संघाचा कर्णधार की भरपूर वर्षानं हा हलका टेनिस बॉल जो आहे तो हलका टेनिस बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय नाईटच्या स्पर्धेमध्ये. आणि मग असं असताना या बॉलवर काय हरकत होईल हे सांगणं कठीण आहे. तरी देखील खारीकपाडा संघाकडे सूरज आणि मितेश खेळलेले आहेत. पण मल्याण संघाचा कर्णधार भूषण पवार मला ते पहिल्यांदाच खेळत असेल. पण मल्ल्यांमध्ये अमोल असेल, मनीष असेल, योगेश असेल, शुभम असेल, हे खेळाडू. वेदांत पुन्हा एकदा थांबव, तुला थोडा वेळ घेतो. वेदांत तुमच्याकडून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय, मी एकदा व्यासपीठाकडे वळतो, अर्थात उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मधुकर ठाकूर अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांचा देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करणार आहे. राजेश पाटील आपल्या शुभ हस्ते आदरणीय मधुकर ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात आप्पा ठाकूर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काय असणारे आदरणीय मधुकरजी ठाकूर यांचा देखील सन्मान होतो. धन्यवाद आदरणीय आप्पा ठाकूर. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रभाकरजी मानकर, मी नंदकुमार पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रभाकर मानकर यांचा देखील स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत कावीर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बबन नाईक माजी सदस्य ग्रामपंचायत सहाण, मी अविनाश पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बबन नाईक यांना देखील सन्मानित करायचं आहे. अविनाश पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे, अर्थात त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय बबन नाईक सदस्य माजी सदस्य ग्रामपंचायत सहाण. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नरेश वर्तक माजी उपसरपंच ग्रामपंचायत सहाण यांचा सन्मान करण्यासाठी मी अरविंदजी पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नरेश वर्तक यांना देखील सन्मानित करायचं आहे, त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. तदनंतर क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय मंगेशजी वाळंज यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी सुनील पाटील सर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेश वाळंज यांना देखील सन्मानित करायचं आहे, अर्थात त्यांचा देखील स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद सुनील पाटील सर आणि धन्यवाद मंगेश वाळंज. 18 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे.
वेदांत 1 मिनिट. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रमाकांत शेळके यांचा देखील सन्मान होतोय. मी उदय पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रमाकांत शेळके अर्थात बुवायत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ सहाणकोटीचे रमाकांत शेळके अर्थात संतोष शेळके आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपक ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी मी नंदू पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक ठाकूर यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय दीपक ठाकूर. धन्यवाद दीपकजी ठाकूर आणि धन्यवाद नंदकुमार पाटील. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नितीन पोईलकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी उदय पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीन पोईलकर यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर कल्पेश पोईलकर यांचा देखील सन्मान होतो. मी नंदू पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कल्पेश पोईलकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. कल्पेश पोईलकर यांचा देखील सन्मान होतोय. तत्पूर्वी धावफलकावर आपण पाहतोय 21 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 13 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल ती म्हणजेच श्री गणेश तळ संघाला. निश्चित रूपानं आपण पाहतोय ना कशा प्रकारचा खेळ झालाय. थोडासा बॉलिंग फ्रेंडली विकेट आहे परंतु एखाद दुसरा षटकार जर लगावला गेला तर सामन्याचं चित्र बदलताना आपण पाहतोय. आणि असं असताना आणखी एक फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच या ठिकाणी श्री गणेश तळ संघाचा. कमॉन डीजे. त्या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय अनिलजी गुरव आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. केटी साऊंड्स खंडाळाच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. डीजे आदेशच्या माध्यमातून एक अप्रतिम ऑपरेटर आहे. खरं तर 2-3 स्पर्धा त्याच्यासोबत केलेल्या आहेत मी. आणि आदेश काय डीजे ऑपरेटिंग करतो हे जसं जसं स्पर्धा गरम होत जाईल तसं तसं आपल्याला समजत जाईल. कारण डिझेल इंजिन आहे ना आदेश. हळूहळू थोडंसं जर पाहिलं तर गाड्यांचा थरार वाढत जातो. अनुप पाटील देखील आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. निश्चित रूपाने जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र चांगला फटका आलाय. निश्चित रूपानं पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अविनाशजी पाटील यांचा देखील सन्मान होतो. मी चेतन पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते अविनाश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. अविनाश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो अर्थात त्यांचा देखील स्वागत केलं जातं. धन्यवाद अविनाश पाटील आणि धन्यवाद चेतन पाटील. तदनंतर खऱ्या अर्थानं ह्या विभागाची गेली अनेक वर्ष सेवा करणारे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच रवींद्र ठाकूर या विभागाचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. क्रिकेटला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभार देण्याचं काम, क्रिकेट उभं करण्याचं काम ज्या अध्यक्षांच्या माध्यमातून होतोय, ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून होतोय असे रवींद्रजी ठाकूर यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी नंदू पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते रवींद्र ठाकूर यांना देखील सन्मानित करायचं आहे. रवींद्र ठाकूर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण आज देखील या ठिकाणी ही जी क्रिकेट भव्य आणि दिव्य स्वरूपाची क्रिकेट उभी आहे याच्या
हां कमिटी नो आहे पण अध्यक्ष साहेब एक लक्षात घ्या नियम, या स्पर्धेमध्ये कोणताही गोलंदाज जर या ठिकाणी थ्रो करताना आढळला तर मी या ठिकाणी अगोदर डिक्लेअर केलं की त्याला पेनल्टी दिली जाईल, परंतु ती किती धावांची ते आता डिसाईड झालेलं आहे. 2 धावांची पेनल्टी आणि या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज अनिकेत नाईक हा थ्रो गोलंदाज आढळलाय, परंतु असतं ना कित्येक गोलंदाजांवर अशा प्रकारचं ऑब्जेक्शन येतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पुन्हा एकदा आपली ॲक्शन सुधारून प्रॅक्टिस करून मैदानावर येतात तेव्हा ते आणखी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याची प्रतिभा ठेवतात. आणि तसं असताना निश्चित रूपानं अनिकेतनं हे लक्षात ठेवायचं आहे की इथून या स्पर्धेमध्ये आपण जरी गोलंदाजी करू शकत नसलो तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर कुठेतरी यातून पुढे फायदा करून घ्यायचा आहे किंवा चांगली गोलंदाजी अजून करायची आहे. 23 धावा होत्या, त्याच्यानंतर नो +1 +2 अशा प्रकारे धावफलकावर 27 धावा झाल्यात. 11 चेंडू, नऊ चेंडू आणि 5 धावांची गरज. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच श्री गणेश तळ संघाला. या ठिकाणी आयुष वर्तकला आपण पुढे कंटिन्यू करतोय ह्या षटकामध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी आयुष वर्तकच्या माध्यमातून होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. म्हणजे प्रामुख्याने ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा अप्रतिम आहे, याच्यामध्ये जे नियम आहेत ते नियम अप्रतिम आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर अशा प्रकारचं कृत्य आढळलं तर त्याला तात्काळ निश्चित रूपानं आपण पेनलाइज देखील करतोय. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण असोसिएशनचे संघ इथे खेळत आहेत, त्यामुळं असा कोणता निर्णय पंचांनी दिला तर त्याला अंमल करण्याचं देखील एक मोठं मन लागतं आणि ते यांच्यामध्ये आहे. या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं गेलंय. 1 धाव आली, 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्येत 28 धावा होत आहेत. 10 चेंडू 4 धावांची गरज, 32 धावांचं लक्ष घेऊन उतरला होता तो म्हणजेच तळ संघ. आणि खऱ्या अर्थानं तळ संघ निश्चित रूपानं एक अंडररेटेड राहिलेला संघ आहे या विभागातला, परंतु नेहमीच चांगली खेळी करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे आणि इथे ती खेळी या ठिकाणी तळ संघाच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहायला मिळालेली आहे. पंचांच्या माध्यमातून नक्कीच हा निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावतंय, ते म्हणजेच 28 वर. चांगली गोलंदाजी आयुष वर्तकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघा ना, रनअप तुम्ही पाहिलात तर अगदी लांब लचक रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आलाय. पुढचा चेंडू या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. फटका गेलाय सीमा रेषा पार आणि हा विजयी षटकार या ठिकाणी फलंदाज सुमित म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. श्री गणेश तळ संघ सामन्यामध्ये विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. कमॉन डीजे. सर अभिनंदन. तत्पूर्वी जय हनुमान मल्याण संघ आपल्याला पारितोषिक आलेला आहे. संघाचे संघमालक गिरीश पाटील यांच्या माध्यमातून मल्याण संघानं मारलेल्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि मारलेल्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक गिरीश पाटील संघमालक यांच्याकडून देणार आहोत. ओव्हर टू यू स्टेज. हां, आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं 14 धावा 10 चेंडूंवर काढल्या होत्या आणि गोलंदाजी करताना एक गडी बाद केला होता असा अभिजित म्हात्रे. मॅन